हॅलो एव्हरीवन, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन बँक सोल्युशन्स बघितलेले आहेत मॅथमॅटिकल लॉजिकचे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन 3rd पर्यंत पाहिलेले. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 कंप्लीट करूया. ठीक आहे, चला तर मग बघूयात क्वेश्चन नंबर 4 अँड 5. चला क्वेश्चन नंबर 4 बघूयात. बघा क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द निगेशन ऑफ द स्टेटमेंट अँड अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. काय आहे इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनल आहे. काय करायचं तुम्हाला, निगेशन ऑफ द स्टेटमेंट लिहायचं आहे. बाय कंडिशनल दिलेले. मग आपल्याला काय माहिती की पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय, बाय कंडिशनल पी बाय कंडिशनल क्यू असं असेल तर आपण त्याचं निगेशन कसं फाइंड करतो. ठीक आहे, अगोदर काय करणार आपण, स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर काय करणार आपण, पी डबल इम्प्लाइज क्यू जे काही तुमचं बाय कंडिशनल आहे त्याला काय करणार, निगेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार. त्याच्यानुसार तुमचं स्टेटमेंट येईल. ठीक आहे, मग कसं लिहिणार, लेट पी स्टेटमेंट पी. मग पहिलं स्टेटमेंट काय असेल, ॲन अँगल इज राईट अँगल म्हणजेच काय असेल तुमचं, पी ॲन अँगल इज राईट अँगल, अँगल इज राईट अँगल. ठीक आहे, स्टेटमेंट पीला काय घेतलं आपण, ॲन अँगल इज राईट अँगल. परत ज्यावेळेस आपण पी क्यू हे स्टेटमेंट घेतो त्याच्यामध्ये काय आलं नाही पाहिजे, आपलं लॉजिकल कनेक्टिव्ह असायला नको. म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह सोडून जे तुमचं सिम्पल स्टेटमेंट असेल ते आपण काय करत असतो, पी किंवा क्यू त्याला आपण लेट करत असतो. ठीक आहे, मग आता ॲन अँगल इज राईट अँगल काय झालं, स्टेटमेंट पी स्टेटमेंट क्यू लेट करूयात. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. ठीक आहे, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. क्यू स्टेटमेंट आहे. Therefore the symbolic form is symbolic form कसा असेल बघा, काय इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय, हे म्हणजेच काय, बाय कंडिशनल. यालाच काय म्हणतो आपण, डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा पी इफ अँड ओनली इफ क्यू. ठीक आहे, मग कसा असेल सिम्बॉलिक फॉर्म, पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, हे काय झालं, पी डबल इम्प्लाइज क्यू. बरं, आता हा पी डबल इम्प्लाइज क्यू झाला तर आपल्याला काय करायचं, याचं निगेशन घ्यायचं. देअरफॉर द निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज. ठीक आहे, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू काय असतं, ठीक आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू. आता जर समजा आपल्याला हे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू माहिती नसेल, ठीक आहे, तर पण पी डबल इम्प्लाइज क्यू काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. निगेशन ऑफ, तर पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय असतं, याचा अर्थ काय असतो, पी डबल इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, दोघं पण असले पाहिजे. म्हणजे इफ पी याचा अर्थ काय असतो, पी इम्प्लाइज क्यूचा काय असा असतो, इफ पी देन क्यू. डबल इम्प्लिकेशन म्हणजे डबल इम्प्लिकेशन कसं असतं, या साईडने पण इम्प्लिकेशन असेल आणि या साईडने पण इम्प्लिकेशन असेल. म्हणजे इफ पी देन क्यू, जर हे ट्रू असेल तर हे पण ट्रू असायला पाहिजे. किंवा म्हणजे काय, ऑर नाही, अँड इथे. ठीक आहे, क्यू इम्प्लाइज पी हे पण ट्रू असेल. म्हणजे दोन्ही साईडने काय पाहिजे, इम्प्लिकेशन म्हणजे डबल इम्प्लिकेशन. मग कसं असेल हे, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी म्हणजे दोघंही असले पाहिजे. ठीक आहे, पी डबल इम्प्लाइज क्यूचा मिनिंग काय असतो की पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी म्हणजे दोघंही असले पाहिजेत. काय असेल तरच आपण त्याला पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता याचं निगेशन काय असेल, आता निगेशन जर मध्ये गेला तर काय होईल, अँडच्या मध्ये काय करावं लागेल, आपल्याला वापरावं लागेल इथे. मग काय येईल तुमचा, डिमॉर्गन्स लॉनुसार निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू ऑर, अँडचा काय होईल ऑर, आणि इथे काय येईल निगेशन क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, हे बघा लक्षात येतंय का, निगेशन अँडवरती अप्लाय केलं म्हणजेच काय, डिमॉर्गन्स लॉ होता, अँडचा काय झाला ऑर आणि इथे काय झालं निगेशन. ठीक आहे, मग निगेशन पी इम्प्लाइज क्यू ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, मग आता बघा निगेशन पी इम्प्लाइज क्यू हे माहिती आहे आपल्याला काय असतं, पी अँड निगेशन क्यू ऑर. आता इथे कसं असतं बघा, पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन काय असतं, पी अँड निगेशन क्यू म्हणजेच काय, फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड ऑर. आता इथे काय असेल बघा बरं, हे निगेशन करताना इथे काय क्यू म्हणजे क्यू ॲज इट इज अँड निगेशन पी म्हणजेच काय, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे, आता हे झालं तुमचं निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. आपल्याला काय करायचं, आता स्टेटमेंट आहे त्याचं कशामध्ये लिहायचं आपल्याला, ह्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं होतं. मग निगेशन कसं लिहिणार बघा, आता हे झालं तुमचं काय निगेशन. मग याच्यानुसार आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल. मग बघा कसं लिहिणार, देअरफॉर
निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट दिस. ओके, मग निगेशन कसं असेल बघा, पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू म्हणजे पी काय आहे तुमचा बघा, ॲन अँगल इज राईट अँगल. मग कसं लिहिणार, ॲन अँगल इज राईट अँगल, राईट अँगल. ठीक आहे, मग आता लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं इथे, अँड. अँड अँगल इज राईट अँगल अँड. ठीक आहे, हे लॉजिकल कनेक्टिव्ह इथे वापरणार आपण. अँड ॲज इट इज लिहिला, अँड अँगल इज राईट अँगल अँड निगेशन क्यू. क्यू बघा काय आहे, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. ते निगेशन क्यू असेल, इट इज ऑफ मेजर, इट इज नॉट ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज नॉट ऑफ मेजर, इट इज नॉट ऑफ मेजर 90 डिग्री. ठीक आहे, मेजर 90 डिग्री. हे बघा कशा प्रकारे लिहायचं आहे, पी ॲज इट इज लिहिलं, अँड अँगल इज राईट अँगल अँड हा जो काही लॉजिकल कनेक्टिव्ह होता. निगेशन ऑफ क्यू काय होतं, क्यू काय होता तुमचा, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. निगेशन क्यू काय असेल, इट इज नॉट ऑफ मेजर 90 डिग्री. अँड अँगल इज राईट अँगल अँड इट इज नॉट ऑफ मेजर 90 डिग्री. और काय असेल, क्यू अँड निगेशन पी. क्यू काय आहे, इट इज नॉट, इट इज ऑफ अ मेजर 90 डिग्री म्हणजेच काय, अँड अँगल इज ऑफ मेजर, अँड अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री, मेजर 90 डिग्री अँड निगेशन. ठीक आहे, अँड इथे काय कनेक्टिव्ह, अँड निगेशन पी. अँड अँगल इज अ राईट अँगल म्हणजे निगेशन पी काय असेल, अँड अँगल इज नॉट अ राईट अँगल अँड इट इज नॉट अ राईट अँगल, इट इज नॉट अ राईट अँगल. ठीक आहे, इट इज नॉट अ राईट अँगल. बघा काय केलं, अँड अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. कशामुळे, क्यू आहे ॲज इट इज, अँड अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. कनेक्टिव्ह काय वापरले, अँड, म्हणून अँड इट इज नॉट अ राईट अँगल. ठीक आहे, हा होता क्वेश्चन नंबर फर्स्ट. चला पुढचा प्रश्न बघूया. राईट दी फॉलोविंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, दिलेले स्टेटमेंट काय करायचं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. पहिलं स्टेटमेंट बघा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली द स्काय इज नॉट ब्ल्यू. मग काय करावं लागेल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी, अगोदर स्टेटमेंटला आपण नेम्स देऊयात. लेट करा पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये. मग कसं करणार, लेट पी स्टेटमेंट. ठीक आहे, अगोदर काय करणार, पी आणि क्यू स्टेटमेंटला नावे देणार. त्याच्यामध्ये कसं देत असतो आपण, ज्यावेळेस पी किंवा क्यू स्टेटमेंटला आपण नाव देतोय किंवा लेट करतोय, तर अशावेळी जे काही स्टेटमेंट असेल ते विदाऊट कनेक्टिव्ह असलं पाहिजे, म्हणजे सिम्पल स्टेटमेंट असलं पाहिजे. सिम्पल स्टेटमेंटला आपण काय पी किंवा क्यू असं नेम देत असणार. ठीक आहे, मग लेट पी मिल्क इज व्हाईट. पी काय घेणार स्टेटमेंट, मिल्क इज व्हाईट. क्यू स्टेटमेंट बघा काय असेल, लेट क्यू इफ अँड ओनली द स्काय इज नॉट ब्ल्यू. मग तुमचं स्टेटमेंट काय असेल, क्यू स्टेटमेंट द स्काय इज नॉट ब्ल्यू म्हणजेच काय, नॉट हे काय झालं इथे तुमचं कनेक्टिव्ह आहे, म्हणजे ते आपल्या स्टेटमेंटमध्ये येईल का, ते सिम्पल स्टेटमेंट असणार नाही. मग तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, द स्काय इज ब्ल्यू. ठीक आहे, हे काय आहे तुमचं सिम्पल स्टेटमेंट. निगेशन, नॉट हे काय आहे, निगेशन काय आहे, एक कनेक्टिव्ह आहे, ते आपल्याला इथे सिम्पल स्टेटमेंटमध्ये येणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला स्टेटमेंट पी क्यू लेट करत असतो आपण, जेव्हा स्टेटमेंटला काहीतरी नाव देतोय की पी हे स्टेटमेंट आहे, मिल्क इज व्हाईट. ठीक आहे, किंवा क्यू स्टेटमेंट आहे, मग द स्काय इज ब्ल्यू, तर अशा वेळी काय करणार, द स्काय इज नॉट ब्ल्यू हे स्टेटमेंट घेणार का, द स्काय इज नॉट ब्ल्यू हे असं घेणार नाही. काय करणार, ते जे काही कनेक्टिव्ह आहे नॉट म्हणजेच निगेशन ते आपण काढणार. मग स्काय इज ब्ल्यू हे काय झालं तुमचं स्टेटमेंट क्यू. ठीक आहे, मग आता बघा देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज द सिम्बॉलिक फॉर्म. मग सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, द सिम्बॉलिक फॉर्म इज, मग बघा सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल, आता कनेक्टिव्ह इथं कोणतं वापरलं आहे, इफ अँड ओनली इफ. हे स्टेटमेंट कोणतं आहे, मिल्क इज व्हाईट म्हणजेच काय पी इफ अँड ओनली इफ म्हणजे काय डबल इम्प्लिकेशन, पी डबल इम्प्लाईज द स्काय इज नॉट ब्ल्यू. आणि आपलं क्यू स्टेटमेंट काय आहे, द स्काय इज ब्ल्यू म्हणजेच इथं काय असेल तुमचा निगेशन क्यू म्हणजेच पी डबल इम्प्लाईज निगेशन क्यू. हे काय झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये स्टेटमेंट. ठीक आहे, बघा काय करायचं, फक्त स्काय इज नॉट ब्ल्यू जिथे निगेशन आले त्या स्टेटमेंटला काय करायचं, फक्त तुम्हाला एक सिम्पल स्टेटमेंट घ्यायचं ते निगेशन हटवून. ठीक आहे, मग ते तुमचं स्टेटमेंट असेल आणि नंतर आपण काय करणार सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना तिथे निगेशन वापरणार. मग पी डबल इम्प्लाईज निगेशन क्यू. ठीक आहे, दुसरं बघा, इफ कुतुब मिनार इज इन दिल्ली देन ताजमहल इज इन आग्रा. ठीक आहे, मग आता स्टेटमेंटला लेट करा, लेट पी स्टेटमेंट काय असेल, कुतुब मिनार इज इन दिल्ली, कुतुब मिनार इज इन दिल्ली, कुतुब मिनार इज इन दिल्ली.
ठीक आहे. ओके. कुतुब मिनार इज इन दिल्ली. पी स्टेटमेंट आहे. क्यू स्टेटमेंट लेट करा. क्यू काय असेल, देन ताजमहल इज इन आग्रा. मग काय असेल तुमचं, ताजमहल इज इन आग्रा. ठीक आहे. बघा दोन्ही स्टेटमेंटला नाव दिले पी आणि क्यू. मग काय करणार आपण, चेक काय करणार की या स्टेटमेंटमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ह किंवा कनेक्टिव्ह कोणतं वापरलं आहे. इफ कुतुब मिनार इज इन दिल्ली देन ताजमहल इज इन आग्रा, म्हणजेच काय तुमचं इम्प्लिकेशन वापरलेलं आहे. मग बघा देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म. मग सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल बघा, द सिम्बॉलिक फॉर्म इज मग सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल, इफ पी देन क्यू, म्हणजेच काय पी इम्प्लाइज. ठीक आहे. पी काय आहे, कुतुब मिनार इज इन दिल्ली, म्हणजेच इफ कुतुब मिनार इज इन दिल्ली पी इम्प्लाइज क्यू, देन ताजमहल इज इन आग्रा. ठीक आहे. मग पी इम्प्लाइज क्यू. फक्त आपल्याला काय चेक करायचं की लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं वापरलेलं आहे. ठीक आहे. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, पी इम्प्लाइज क्यू. पुढचं बघा, इवन दो इट इज नॉट क्लाउडी इट इज स्टील रेनिंग. मग आता इथे बघा लेट करताना स्टेटमेंट कसे घेणार आहोत आपण. लेट पी स्टेटमेंट घेताना बघा, इवन दो इट इज नॉट क्लाउडी. मग आपलं स्टेटमेंट काय असेल, इट इज क्लाउडी. इवन दो घ्यायची गरज आहे. इवन दो इथे कशामुळे वापरले, अँडसाठी वापरलेलं आहे. मग तुमचं स्टेटमेंट घेताना काय घेणार तुम्ही, इट इज क्लाउडी. ठीक आहे. इट इज क्लाउडी. आता इट इज नॉट क्लाउडी घेणार का आपण, नाही, कारण नॉट म्हणजेच काय तुमचं निगेशन आलेलं आहे, कनेक्टिव्ह आले, म्हणजे ते स्टेटमेंट आपण घेणार का, नाही. इथे ज्यावेळेस आपण पी क्यू असं स्टेटमेंटला नाव देतोय ते कोणतं घेणार, सिम्पल स्टेटमेंट. मग बघा पी इट इज क्लाउडी, क्यू काय असेल, इट इज स्टील रेनिंग. इट इज स्टील रेनिंग. इट इज स्टील रेनिंग. ओके. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये बघा, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज मग सिम्बॉलिक फॉर्म बघा काय असेल, इवन दो इट इज नॉट क्लाउडी इट इज स्टील रेनिंग. म्हणजेच काय, इवन दो कशासाठी वापरले, अँडसाठी. म्हणजेच काय असेल बघा, आता इट इज नॉट क्लाउडी, पी काय आहे, इट इज क्लाउडी, म्हणजे काय असेल तुमचा हा निगेशन पी अँड इट इज स्टील रेनिंग, म्हणजेच काय तुमचं क्यू. निगेशन पी अँड क्यू. तर निगेशन पी का बरं घेतलं इथं, पी काय आहे बघा तुमचा, इट इज क्लाउडी. इथे नॉट आहे म्हणजेच काय झालं, निगेशन आलं, निगेशन पी अँड इट इज स्टील रेनिंग. इवन दो कशासाठी वापरलेलं आहे तुमचं, अँडसाठी. मग हा झाला तुमचा निगेशन पी अँड क्यू, हे सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. क्वेश्चन नंबर सेकंड झाला. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट द गिवन ओपन सेंटेन्स डिफाइंड ऑन एन इनटू अ ट्रू स्टेटमेंट. म्हणजे बघा काय दिले तुम्हाला इथे, काही ओपन सेंटेन्स दिलेले, डिफाइंड ऑन एन म्हणजेच काय नॅचरल नंबर्स. त्याला काय करायचं, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ट्रू स्टेटमेंटमध्ये. म्हणजे काहीतरी काय वापरून, क्वांटिफायर्सचा वापर करून काय करायचे, ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. मग कसं करणार बघा, क्वांटिफायर्स कशासाठी वापरत असतो आपण. आता इथे बघा, एन स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. आता इथे जो एन आहे हा कसा आहे, नॅचरल नंबर आहे. डिफाइंड ऑन, कारण तुमचं कशा ओपन सेंटेन्स डिफाइंड ऑन काय आहेत, कॅपिटल एन म्हणजेच काय, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. मग आता हा एन जो काय आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्ससाठी आहे, म्हणजे एन जो काय आहे तो सेट ऑफ नॅचरल नंबरमधून घेतलेला आहे. मग एन स्क्वेअर ग्रेटर दॅन 1. मग एन स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 असण्यासाठी काय आवश्यक असेल की एनची काय काय व्हॅल्यू घ्यावी लागेल. बरं, सेट जो काय आहे तुमचा हा इथे कशावर डिफाईन केलेला आहे, सेट ऑफ नॅचरल नंबरवरती तुमचा हा एन डिफाईन केलेला आहे. मग सेट ऑफ नॅचरल नंबर्समध्ये बघा काय काय येतं, नॅचरल नंबर्स कुठून स्टार्ट होता, 1 पासून. ठीक आहे ना. नॅचरल नंबर्स कशा असतात, 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 4. मग त्या 1 2 3 4 कोणाचाही स्क्वेअर करा बघा काय येईल, जर 1चा स्क्वेअर केला तर 1 येईल, 2चा केला तर काय येईल 4. 4 कसा असेल, ग्रेटर दॅन 1. 1चा स्क्वेअर केला तर 1, तो कसा असेल, इक्वल टू 1 असेल. 2चा केला 4, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केला काय होईल ते एन स्क्वेअर, म्हणजेच काय होईल तो 1 पेक्षा मोठा येईल. मग आपण काय वापरणार, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, म्हणजे फॉर ऑल एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन सेट ऑफ नॅचरल नंबर्स. फॉर ऑल एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, देअर एन स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजेच काय, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, एन स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. ठीक आहे. इज अ ट्रू स्टेटमेंट, इज अ ट्रू स्टेटमेंट. हे काय आहे तुमचं ट्रू स्टेटमेंट आहे. म्हणजेच काय, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, म्हणजेच काय सर्व प्रकारचे एन. का बरं घेतले सर्व प्रकारचे, कारण एन कुठून स्टार्ट होतोय, नॅचरल नंबरचा 1 पासून. मग 1चा स्क्वेअर केला तर काय येईल, 1च येईल. आणि 2चा 4चा पुढच्या कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केला तो 1 पेक्षा मोठा आहे, म्हणून काय फॉर ऑल
हे जे काही क्वांटिफायर कोणतं आहे, फॉर ऑल म्हणजे तुमचं युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. ठीक आहे, फॉर ऑल n बिलॉंग्स टू कॅपिटल N, n स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 इज अ ट्रू स्टेटमेंट. ठीक आहे, पुढचं बघा आता 3x - 4 लेस दॅन 9. ठीक आहे, 3x - 4 लेस दॅन 9 येण्यासाठी काय करायचं, समजा आपण एक्सच्या जागी काय ठेवला 1 जर ठेवला तर काय 3 - 4 काय होईल -1 लेस दॅन 9. त्याच्यानंतर जर एक्सच्या जागी 2 ठेवला तर काय होईल 6. 3 × 2 6 - 4 म्हणजेच किती येईल 6 - 4 2 म्हणजे लेस दॅन 9. म्हणजे काही नंबरसाठी काय भेटते आपल्याला लेस दॅन 9 भेटते. जर समजा आपण इथे 4 5 ठेवला तर तो लेस दॅन 9 येईल का, समजा 5 ठेवला तर किती होईल 5 × 3 15 15 - 4 11 लेस दॅन 9 आहे का नाही. म्हणजे आपल्याला काय भेटते सगळ्या एक्ससाठी भेटतोय का नाही. सगळ्या एक्ससाठी लेस दॅन 9 भेटेल का नाही. म्हणजेच काही एक्ससाठी भेटेल. म्हणजेच काय देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल N. ओके, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल N, 3x - 4 लेस दॅन 9 इज अ ट्रू स्टेटमेंट. म्हणजे बघा काय होईल की काही एक्ससाठी देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल N, म्हणजे काही असे एक्स भेटतील आपल्याला जे की नॅचरल नंबरमधून आहे, ज्याच्यासाठी काय आहे 3x - 4 इज लेस दॅन 9. किंवा तुम्ही असं लिहू शकता 3x - 4 लेस दॅन 9 फॉर सम एक्स बिलॉंग्स टू N. ठीक आहे, देर एक्झिस्ट म्हणजेच काय काही एक्स बिलॉंग्स टू N. ठीक आहे, झालं. पुढचं बघा आता y + 4 ग्रेटर दॅन 6. मग y + 4 ग्रेटर दॅन 6 येण्यासाठी समजा इथे 1 ठेवलं तर काय होईल 1 + 4 5 ग्रेटर दॅन 6 आहे का नाही. मग जर समजा इथे 3 ठेवलं तर किती होईल 3 + 4 म्हणजे 7 ग्रेटर दॅन 6 आहे. 7 काय होईल ग्रेटर दॅन 6. म्हणजेच काही नंबरसाठी काय भेटते आपल्याला 3 पेक्षा पुढचे नंबर घेतले तर काय होईल ग्रेटर दॅन 6 भेटेल. म्हणजेच देर एक्झिस्ट y बिलॉंग्स टू कॅपिटल N. देर एक्झिस्ट म्हणजेच काय काही नंबर्स भेटतील जे y बिलॉंग्स टू N, त्यासाठी काय असेल y + 4 ग्रेटर दॅन 6. म्हणजे असे काही y भेटतील नॅचरल नंबर्समधून ज्याच्यासाठी काय भेटेल तुम्हाला y + 4 ग्रेटर दॅन 6. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. एक्झामाइन वेदर द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टिंजन्सी. ठीक आहे, स्टेटमेंट पॅटर्न कसा आहे, टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे किंवा कॉन्टिंजन्सी आहे हे चेक करायचं आहे. मग बघा दिलेलं काय आहे P अँड निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P अँड निगेशन Q. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं टॉटॉलॉजी म्हणजे काय असतं, आपण काय करणार ट्रूथ टेबल ड्रॉ करणार. ट्रूथ टेबल फाइंड केल्यानंतर जो काही शेवटचा तुमचा कॉलम असेल त्याच्यामध्ये सर्व जे काही तुमचे ट्रूथ व्हॅल्यूज असतील ती काय असली पाहिजे, एकतर ट्रू असली पाहिजे. जर सर्व ट्रू असतील तर आपण त्याला काय म्हणतो स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी. जर सर्व फॉल्स असतील म्हणजे एफ असतील तर ते काय असतं कॉन्ट्राडिक्शन, आणि दोघं मिक्स असतील म्हणजे एक नसेल कोणती व्हॅल्यू त्याला काय म्हणतो आपण कॉन्टिंजन्सी. ठीक आहे, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला हे जे काही तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे या स्टेटमेंटचं आपल्याला ट्रूथ टेबल लिहावं लागेल. मला ट्रूथ टेबल ड्रॉ करूयात आपण. ट्रूथ टेबल ठीक आहे, मग ट्रूथ टेबल याच्यासाठी ड्रॉ करतोय आपण. बघा कसं घेणार स्टार्टिंगपासून P Q. ठीक आहे ना, मग एक आपण काय करणार P साठी घ्या Q साठी. ठीक आहे, मग आता बघा इथे आपल्याला काय काय लागणार आहे निगेशन Q आहे निगेशन P आहे. मग अगोदर काय करणार निगेशन P साठी एक कॉलम घेणार. ठीक आहे, कशा प्रकारे कॉलम घेतो P आणि Q दोन्ही लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर निगेशन P आहे स्टेटमेंटमध्ये, निगेशन Q आहे, मग दोघंही फाइंड करून घेऊयात निगेशन P आणि निगेशन Q. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला काय लागणार आहे की P अँड निगेशन Q. मग अगोदर काय करूयात P अँड निगेशन Q. ठीक आहे, हा काय झाला तुमचा P अँड निगेशन Q. बरं, मग P अँड निगेशन Q झाला, हा पण लागणार आहे आपल्याला निगेशन P अँड निगेशन Q. ओके, निगेशन P अँड निगेशन Q. बघा आता हा P अँड निगेशन Q फाइंड केला, हा पण फाइंड केला. या दोघांना काय करावं लागेल आपल्याला इम्प्लिकेशन आहे. ठीक आहे, मग यांना काय करूयात आपण नाव देऊयात. हा 1 2 कॉलम नंबर 3 4 5 6. ठीक आहे ना, कॉलमला आपण काय केले नेम्स दिलेले आहेत. मग हा 5 आणि 6 दोघांना काय करायचं इम्प्लिकेशनमध्ये लिहायचे. त्याला आपण काय देणार 5 इम्प्लाइज 6. किंवा तुम्ही पूर्ण लिहू शकता. इथे कशा प्रकारे लिहिता येईल बरं पूर्ण लिहायला काय होईल तुम्हाला थोडंसं जागा लागेल. म्हणजेच काय P अँड निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे, बरं आता हे लिहिलेलं आहे आपण पूर्ण आपला टेबल झालेला आहे. आता काय करूयात जे काही ट्रूथ व्हॅल्यूज एक एक आहेत त्या लिहून घ्या.
ओके. आता पीसाठी काय असतं इथे हे माहिती आपल्याला काय असतं, टी टी असेल किंवा टी एफ किंवा काय असेल एफ टी किंवा एफ एफ. ठीक आहे, इथपर्यंत माहिती असतं. काय असतं, एक तर ट्रू ट्रू असेल किंवा ट्रू असेल, हा फॉल्स असेल, हा फॉल्स किंवा हा ट्रू, आणि दोघंही फॉल्स असू शकतात. ठीक आहे, हे ट्रूथ टेबल ड्रॉ करताना आपल्याला माहिती असतं. ठीक आहे, या दोघांचे आपण काय केले, सर्व पॉसिबिलिटीज लिहिलेले आहेत. मग आता काय करणार, थर्ड कॉलममध्ये निगेशन पी. पी काय आहे बघा, इथे ट्रू आहे, याचं निगेशन काय असेल फॉल्स. ठीक आहे ना, हा जर ट्रू असेल त्याचं निगेशन काय झालं एफ. हा ट्रू आहे, इथे काय होईल निगेशन एफ. हा एफ आहे, इथे काय होईल ट्रू, एफचा काय होईल टी. म्हणजे निगेशन पी करतोय, काही नाही बघा, टी असेल तर एफ होतंय, टीचा एफ, एफचा टी. ओके, हा झाला निगेशन पी. निगेशन क्यू काय येईल, टीचा काय होईल एफ, एफचा टी, इथे काय आहे टी, टी म्हणजेच काय निगेशन टी एफ, एफचा टी. ओके, जे काही निगेशन असेल त्याचं आपण चेंज करतो. टी असेल तर एफ होतो, एफचा काय होतो टी. इथपर्यंत सिंपल आहे. आता इथून पुढे बघा, पी अँड निगेशन क्यू. बघा काय करायचं आहे, पी अँड निगेशन क्यू फाइंड करायचा आहे. पी बघा कुठे आहे, ठीक आहे, पी कुठे आहे इथे, टी आहे, निगेशन क्यू म्हणजेच काय आहे तुमचा हा कॉलम, बरोबर आहे. म्हणजेच काय करायचं तुम्हाला बघा, पी अँड निगेशन क्यू फाइंड करताना हा कॉलम 4 आणि कॉलम 1चा वापर करायचा. पी काय इथे टी अँड काय इथे बघा पी अँड निगेशन क्यू म्हणजेच काय टी अँड एफ काय असेल, टी अँड एफ ते आपल्याला काय करायचं आहे इथे लिहायचं आहे. आता बघा टी अँड एफ काय असेल, अँड आलं म्हणजेच काय कंजंक्शन, आणि कंजंक्शनमध्ये काय असतं टी अँड एफ, एफ असतो. ठीक आहे, मग इथे काय लिहिणार आपण एफ, टी अँड एफ. कंजंक्शनमध्ये ट्रू असण्यासाठी काय लागतं, दोघंही ट्रू पाहिजे तरच ट्रू असतं. म्हणजे काय झालं इथं टी अँड एफ काय आला तुमचा एफ. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे की कंजंक्शनमध्ये काय असतं टी अँड एफ, एफ असतं, आणि कंजंक्शनमध्ये फक्त ट्रू जर दोघंही टी असतील तरच टी भेटतं. नेक्स्ट बघा इथे टी अँड टी म्हणजेच काय येईल तुमचा टी. नंतर एफ अँड एफ, एफ आहे म्हणजेच काय आला एफ डायरेक्टली. इथे एक एफ आहे, इथे एक टी आहे, एफ अँड टी म्हणजेच काय येईल एफ, बरोबर आहे. बघा एफ अँड टी काय असतं एफच, कारण ट्रूमध्ये दोन्ही ट्रू पाहिजे. नेक्स्ट बघा निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग काय करणार, निगेशन पी वरती जा, हा कॉलम, दुसरं काय अँड निगेशन क्यू. म्हणजे या दोन कॉलममध्ये आता काय एफ एफ म्हणजेच काय येईल अँड आहे, परत एफ. इथे बघा एफ अँड टी, एफ, टी अँड एफ म्हणजेच एफ येईल. नंतर काय टी अँड टी, टी. ठीक आहे, दोघंही जर ट्रू असतील तर काय असतं कंजंक्शन ट्रू असतं. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं. मग आता पुढचं बघा काय करायचं आहे, 5 इम्प्लाइज 6 म्हणजेच काय पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघा आता याला इम्प्लाइज करतोय, एफ इम्प्लाइज एफ, टी. इम्प्लिकेशनमध्ये बघा कसं असतं, टी इम्प्लाइज एफच फक्त काय असतो, ठीक आहे ना, टी इम्प्लाइज एफ फक्त एफ असतो. इम्प्लिकेशनमध्ये बघा टी इम्प्लाइज एफ, एफ असतो, बाकी सर्व कसे असतात ट्रू असतात इम्प्लिकेशनमध्ये. मग एफ इम्प्लाइज एफ टी, टी इम्प्लाइज एफ, एफ, एफ इम्प्लाइज एफ टी, आणि एफ इम्प्लाइज टी, टी. ओके, मग बघा फक्त एकच काय येते तुमचा एफ येते. म्हणजेच काय शेवटचा कॉलम तुमचा जो काय 5 इम्प्लाइज 6 म्हणजेच काय, याला आपण काय करणार 7 नंबर द्या. ठीक आहे, 7th कॉलम बघा टी एफ टी टी. सर्व कॉलम्समधील जे काही तुमच्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत सेम आहेत का, नाही. म्हणजे हे काय झालं तुमचा स्टेटमेंट पॅटर्न कॉन्टिंजन्सी. ठीक आहे, सर्व ट्रू आले असतील आपण काय बोललो असतो टॉटॉलॉजी, आणि सर्व एफ असतील तर काय म्हणणार कॉन्ट्रॅडिक्शन. ठीक आहे, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज इन कॉलम 7, ट्रूथ व्हॅल्यूज इन कॉलम 7 are not same, therefore the statement pattern is contingency. ठीक आहे, स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिंजन्सी. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, यूज ट्रूथ टेबल टू प्रूव्ह दॅट. ठीक आहे, ट्रूथ टेबलचा वापर करून काय दाखवायचं आपल्याला बघा, निगेशन पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विवलंट टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी. मग काय करायचं लागेल आपल्याला, ट्रूथ टेबल ड्रॉ करावं लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला काय दाखवायचं, हे दोघं कसे आहेत लॉजिकली इक्विवलंट आहेत. ठीक आहे, मग बघा त्यासाठी काय करणार, टेबलमध्ये पहिल्यांदा पी आणि क्यू घेणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे निगेशन पी अँड क्यू. आपण काय करणार, निगेशन पी लागणार आहे आपल्याला, म्हणून निगेशन पीसाठी एक कॉलम बनवणार.
त्याच्यानंतर निगेशन पी अँड क्यू फाइंड करणार इथे, ठीक आहे. मग निगेशन पी आपण निगेशन पी अँड क्यू फाइंड केलेलं असेल, त्याच्यानंतर काय लागेल पी ऑर क्यू, लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवण्यासाठी पी ऑर क्यू फाइंड करावं लागेल. मग पी ऑर क्यू इथे फाइंड करणार. त्याच्यानंतर बघा पी ऑर क्यू अँड निगेशन पी. मग नेक्स्ट कॉलममध्ये काय असेल पी ऑर क्यू अँड निगेशन पी. मग आपल्याला काय दाखवायचं हे पी अँड क्यू, ओके, पी ऑर क्यू अँड निगेशन पी इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट विथ निगेशन पी अँड क्यू, ठीक आहे. मग आता बघा पहिल्यापासून कसं करणार आहोत आपण, पीसाठी आणि क्यूसाठी आपण काय करणार ट्रूथ व्हॅल्यूज घेणार. ऑल पॉसिबिलिटीज काय काय असेल इथे टी टी असू शकता किंवा टी एफ असेल, एफ टी असेल किंवा एफ एफ, ठीक आहे. हे दोन कॉलम्स कसे असतील ॲज इट इज आपण डायरेक्टली घेणार. हे काय असणार आहे हे आपल्याला माहिती कसं असतं की ट्रू किंवा एफ असेल, एक स्टेटमेंट काय असू शकते एक तर टी असेल किंवा एफ असेल. मग ह्याच्या काय असतं पॉसिबिलिटीज असतात की जे दोघंही एका वेळी कशा असू शकतात ट्रू असू शकतात किंवा एक ट्रू एक फॉल्स. हा फॉल्स असेल तर हा ट्रू असू शकतो, दोघंही फॉल्स असू शकतात, ठीक आहे. मग आता बघा निगेशन पी फाइंड करायचं आहे. पी काय आहे टी आणि निगेशन टी काय असतं एफ. टी असेल तर इकडे काय होईल आता निगेशन एफ, एफ असेल तर काय होईल टी आणि एफचा काय होईल इथे टी. काय व्यवस्थित करून घ्यायचं आहे. टीचा निगेशन एफ, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी. हा झाला तुमचा निगेशन पी. मग आता बघा निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी म्हणजेच काय थर्ड कॉलम अँड विथ कशासोबत आहे क्यू. क्यू सोबत काय करायचं अँड म्हणजेच काय टी अँड एफ. ह्या दोघांचं बघा टी अँड एफ काय असेल एफ कंजंक्शन आहे, त्याच्यामध्ये कधी ट्रू असतं टी अँड टीच फक्त ट्रू असतं, बाकी सर्व फॉल्स असतं. म्हणजेच काय एक जरी एफ आला तर फॉल्स येईल. म्हणजे टी अँड एफ एफ झाला, एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी असेल. आता इथे एफ अँड टी एफ, बरोबर आहे, ठीक आहे. दोघं ज्यावेळेस ट्रू असतील तरच काय भेटेल तुम्हाला ट्रू भेटेल. नंतर बघा पी ऑर क्यू. पी ऑर क्यू फाइंड करायचं आहे, दोघं आहेत ऑर, टी ऑर टी. टी ऑरमध्ये कसं असतं एक जरी टी असेल तरी टी भेटतं आपल्याला, टी ऑर एफ टी. त्याच्यानंतर बघा एफ ऑर टी का असेल टी, कारण काय करते ऑर, ऑरमध्ये काय आहे एक जरी टी असेल तरी तुम्हाला काय भेटेल टीच. मग इथे बघा एफ ऑर एफ, दोघंही एफ आहेत म्हणजेच काय असेल तुमचा हा झाला एफ, ठीक आहे. पी ऑर क्यू फाइंड केला. आता काय करायचं बघा हा जो काही पी ऑर क्यू आहे त्याला विथ निगेशन पी काय घ्यायचं अँड घ्यायचं पी ऑर क्यू अँड निगेशन पी. म्हणजे हा कॉलम विथ कशासोबत जायचं बघा आपल्याला फिफ्थ कॉलम निगेशन क्यू, निगेशन पीचा कॉलम आहे काय म्हणजे या दोघांचं याचं आणि याचं काय करायचं तुम्हाला आता बघा अँड घ्यायचं म्हणजेच काय कंजंक्शन. म्हणजे बघा इथे लक्ष द्या एफ कंजंक्शन विथ टी म्हणजे एफ अँड टी, किंवा कसं उलटं जरी घेतलं बघा कसा असता हा कम्युटेटिव्ह असता, म्हणजे दोघं आपण इंटरचेंज करू शकतो. टी अँड एफ काय असेल एफ, टी अँड एफ काय असेल एफ, टी अँड एफ एफ. बघा पी ऑर क्यू विथ काय अँड निगेशन पी, टी अँड एफ, टी अँड एफ एफ, टी अँड टी काय असेल टी. इथे बघा एफ अँड टी एफ म्हणजे काय झालं एफ एफ टी एफ. ओके हा कॉलम आला बघा एफ एफ टी एफ काय पी ऑर क्यू अँड निगेशन पी. मग आपल्याला याच्या इक्वलंट कशाचं दाखवायचं होतं याच्या. मग दोघं बघा इथे एफ आहे इथे पण एफ आहे, एफ आहे एफ आहे, टी आहे टी आहे, एफ आहे एफ आहे. दोघांच्या सर्व पॉसिबिलिटीजमध्ये ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत सारख्याच येत आहे, म्हणजेच ते दोघं कसे आहेत लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. ओके फ्रॉम कॉलम किंवा असं लिहू शकता देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज इन द कॉलम, ट्रूथ व्हॅल्यूज इन द कॉलम कोणता आहे आता हा 4 and 6 are same, therefore negation P and Q is logically equivalent with P or Q and negation P. Okay, therefore negation P and Q is equivalent to logically equivalent to P or Q and negation P. बघा कॉलम 4 आणि 6 वरून काय भेटलं आपल्याला दोघांच्या काही ट्रूथ व्हॅल्यूज आहेत ते कशा आहेत सेम आहेत, म्हणजेच काय ते कशा आहेत एक लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. ओके चला पुढचा प्रश्न घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा राईट द ड्युअल ऑफ द फॉलोइंग. काय करायचं तुम्हाला ड्युअल लिहायचं आहे. ड्युअल लिहायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे की जे काय अँड असेल तिथे काय करणार ऑर आणि ऑर असेल तिथे काय करणार अँड. ड्युअल म्हणजेच काय असतं तुमचं इंटरचेंज अँड ऑर, म्हणजे अँडच्या ठिकाणी काय करणार ऑर लिहिणार आणि ऑरच्या ठिकाणी अँड लिहिणार. ठीक आहे मग बघा 13 इज प्राईम नंबर अँड इंडिया इज डेमोक्रॅटिक कंट्री. ठीक आहे 13 काय आहे
प्राईम नंबर आहे अँड इंडिया इज डेमोक्रॅटिक कंट्री. मग काय करावं लागेल, अँडच्या ठिकाणी काय लिहावं लागेल, ऑर. पण मग आपण काय करणार याच्यासाठी अगोदर त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार, लेट करावं लागेल आपल्याला पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये स्टेटमेंट. मग पी काय असेल, 13 इज प्राईम नंबर. 13 कसा आहे, प्राईम नंबर आहे. 13 इज प्राईम नंबर. हे काय झालं तुमचं पी स्टेटमेंट. मग क्यू स्टेटमेंट घ्या, इंडिया इज डेमोक्रॅटिक कंट्री. ठीक आहे, इंडिया इज डेमोक्रॅटिक, इंडिया इज डेमोक्रॅटिक कंट्री. ठीक आहे, हे झालं क्यू स्टेटमेंट. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं असेल स्टेटमेंट, अँड आहे म्हटल्यानंतर देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज कसा असेल, सिम्बॉलिक फॉर्म अँड वापरले म्हणजे काय असेल, पी अँड क्यू. बघा, इंडिया 13 इज प्राईम नंबर अँड इंडिया इज डेमोक्रॅटिक कंट्री. अँड आहे म्हणून अँड वापरला, हा झाला पी अँड क्यू. मग आता ड्युअल काय असेल, देअरफॉर द ड्युअल ऑफ पी अँड क्यू इज. मग काय असेल ड्युअल पी अँड क्यूचा, पी और क्यू. म्हणजे ड्युअलमध्ये काय करत असतो, इंटरचेंज करत असतो. फक्त आपण अँडच्या जागी काय लिहितो, ऑर, आणि ऑरच्या जागी अँड. ठीक आहे, पी अँड क्यूचा ड्युअल असेल पी और क्यू. पुढचा बघा आता नेक्स्ट आहे, आता ऑलरेडी कसं ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे, पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी अँड क्यू इज इक्वलन टू पी और क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. डायरेक्टली सरळ तुम्हाला लिहायचं, द ड्युअल इज म्हणजे याचं ड्युअल काय असेल, जिथे जिथे अँड आहे तिथे काय करा, ऑर, आणि ऑरच्या ठिकाणी काय करणार, अँड. मग बघा पी अँड आहे, मग काय होईल इथे, ऑर निगेशन क्यू. ऑर आहे म्हणजेच काय येईल तुमचा अँड. बघा ऑर असेल तर अँड करणार, निगेशन पी, अँडच्या जागी काय येईल आता, ऑर. ठीक आहे, इथे अँड आहे बघा, काय केलं, ऑर. इक्विव्हॅलंट टू, लॉजिकली इक्विव्हलंट टू पी और क्यू म्हणजेच काय होईल, पी अँड क्यू. ऑरचा काय होईल, अँड क्यू. इथे अँड आहे म्हणजेच काय, ऑर निगेशन पी, अँडच्या जागी ऑर क्यू. ठीक आहे, लॉजिकली इक्वलंट. ठीक आहे, मग काय झालं तुमचा ड्युअल, काय केलं, अँड जिथे जिथे होता तिथे काय केलं, ऑर, आणि ऑरच्या ठिकाणी अँड. हा झाला तुमचा ड्युअल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट दी कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट दिलेलं त्याचं काय लिहायचं तुम्हाला, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचं आहे. इफ इट स्नोज देन दे डू नॉट ड्राईव्ह दी कार. ते स्टेटमेंट दिलेले काय करावं लागेल आता आपल्याला, त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये अगोदर लिहिणार. मग आपल्याला माहिती की पी इम्प्लाइज क्यू जर असेल, पी इम्प्लाइज क्यू असेल, त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, हा झाला कॉन्व्हर्स. क्यू इम्प्लाइज पी काय असतो त्याचा कॉन्व्हर्स. इनव्हर्स काय असतो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, हा असतो त्याचा इनव्हर्स. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, हे काय असतं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या स्टेटमेंटला अगोदर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, त्याच्यासाठी काय करावं लागेल, लेट पी इज इक्वल्स टू, स्टेटमेंटला काय करावं लागेल, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी पी क्यू नावं द्या. स्टेटमेंट पी काय असेल, इट स्नोज. ठीक आहे, इफ इट स्नोज देन दे डू नॉट ड्राईव्ह दी कार. मग बघा पी काय झाला, इट स्नोज. क्यू स्टेटमेंट काय असेल बघा, दे डू नॉट ड्राईव्ह दी कार. मग नॉट येईल का इथे, क्यू स्टेटमेंट घेताना सिम्पल स्टेटमेंट घ्यावं लागेल. नॉट म्हणजेच काय आपल्याला काय वगळावं लागेल, निगेशन म्हणजेच काय तुमचं कनेक्टिव्ह. नॉट येणार नाही तुमच्या स्टेटमेंटच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मग क्यू काय असेल, दे ड्राईव्ह दी कार. ठीक आहे, बघा दे ड्राईव्ह दी कार, हे काय झालं तुमचं स्टेटमेंट. मग आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार बघा, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल बघा आता, इट स्नोज म्हणजेच काय, पी इम्प्लाइज. ठीक आहे, इफ इट स्नोज म्हणजेच पी इम्प्लाइज, देन दे डू नॉट ड्राईव्ह दी कार. नॉट आलेला आहे म्हणजेच काय असेल तुमचा निगेशन क्यू. ठीक आहे, पी इम्प्लाइज निगेशन क्यू, हे काय झालं तुमच्या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म, पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता बघा आपल्याला काय करावं लागेल, या स्टेटमेंटचा पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे, याचं तुम्हाला काय करावं लागेल, कॉन्व्हर्स काय असेल बघा, देअरफॉर द कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. काय असेल कॉन्व्हर्स पी इम्प्लाइज निगेशन क्यूचा, जर आपल्याकडे पी इम्प्लाइज क्यू असेल तर कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे उलटं लिहावं लागतं. ठीक आहे, मग पी इम्प्लाइज निगेशन क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय असेल, निगेशन क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज पी.
मग काय असेल इज निगेशन क्यू इम्प्लाइज पी. हे काय झालं उलटं लिहिणार फक्त आपण निगेशन क्यू इम्प्लाइज पी. हे झालं तुमचा कॉन्व्हर्स. मग काय असेल बघा देअरफोर. मग स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये कसा असेल कॉन्व्हर्स निगेशन क्यू इम्प्लाइज. स्टेटमेंट कसं लिहिणार निगेशन क्यू म्हणजेच काय हे जे काय असेल तुमचं दे डू नॉट ड्राईव्ह दी कार. दे डू नॉट ड्राईव्ह दी कार. ड्राईव्ह दी कार. ठीक आहे. इफ लिहित राहिलं इफ देअरफोर इफ दे डू नॉट ड्राईव्ह दी कार देन इट स्नोज. ठीक आहे. देन इट स्नोज. इफ दे डू नॉट ड्राईव्ह दी कार देन इट स्नोज. म्हणजेच काय केलं बघा आपण निगेशन क्यूला इम्प्लाइज पी. मग निगेशन क्यू काय होता तुमच्याकडे दे डू नॉट ड्राईव्ह दी कार म्हणजे उलट लिहिणार फक्त इफ दे डू नॉट ड्राईव्ह दी कार देन इट स्नोज. ठीक आहे. ह्याचा कॉन्व्हर्स. मग इनव्हर्स कसा असेल बघा आता याचा इनव्हर्स बघा निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. इनव्हर्स देअरफोर द इनव्हर्स इज इनव्हर्स ऑफ बघा काय इनव्हर्स पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी इम्प्लाइज निगेशन क्यूचा इनव्हर्स काय असेल पी इम्प्लाइज क्यूचा इनव्हर्स काय आहे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग काय असेल निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू म्हणजेच काय निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असेल क्यू. म्हणजेच काय आलं तुमचं निगेशन पी इम्प्लाइज क्यू. देअरफोर मग स्टेटमेंट लिहा त्याला निगेशन पी इम्प्लाइज क्यू. आता निगेशन पी काय आहे इट स्नोज म्हणजेच काय इट डज नॉट स्नोज. इफ इट डज नॉट स्नो. ठीक आहे. इफ इट डज नॉट स्नो देन क्यू काय आहे बघा तुमचा दे ड्राईव्ह दी कार. ओके. देन दे ड्राईव्ह दी कार. ठीक आहे. दे ड्राईव्ह दी कार. स्टेटमेंट बघा कशा प्रकारे लिहिले. काय करायचं होतं इनव्हर्स फाइंड करायचा होता. इनव्हर्स काय असतो पी इम्प्लाइज क्यूचा इनव्हर्स काय असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग निगेशन पी काय असणार आहे इथे पी आहे इट स्नोज म्हणजेच इफ इट डज नॉट स्नोज देन दे ड्राईव्ह दी कार. हा कशाचा झाला क्यूसाठी दे ड्राईव्ह दी कार. हे झालं तुमचा इनव्हर्स. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघा कसं असतं पी इम्प्लाइज क्यू असेल तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे. मग बघा कसं असेल देअरफोर दी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ कशाचा आता बघा तुमचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पी इम्प्लाइज काय आहे आपलं स्टेटमेंट निगेशन क्यू पी इम्प्लाइज क्यू निगेशन क्यू इज. मग पी इम्प्लाइज निगेशन क्यूचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसा येईल बघा पी इम्प्लाइज क्यूचा काय निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे याचं निगेशन इम्प्लाइज याचं निगेशन. मग याचं निगेशन काय असेल क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे. बघा याचं निगेशन काय असेल निगेशन ऑफ निगेशन पी काय होईल क्यू काय होईल क्यू इम्प्लाइज पीचं निगेशन म्हणजेच काय झालं क्यू इम्प्लाइज निगेशन पी झालं. देअरफोर मग काय येईल बघा त्याला क्यू इम्प्लाइज निगेशन पी. क्यू काय आहे बघा इथे दे ड्राईव्ह दी कार. दे ड्राईव्ह दी कार. ठीक आहे. इफ राहिले त्याला इफ लिहित चला इफ आपण काय करतोय इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहितोय ना. मग इफ दे ड्राईव्ह दी कार याचा काय अर्थ असतो क्यू इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे इफ क्यू देन पी अशा टाईपमध्ये. ठीक आहे. इफ दे ड्राईव्ह दी कार देन बघा निगेशन पी काय आहे इट स्नोज देन इट डज नॉट स्नो. ठीक आहे. देन इट डज नॉट स्नो. देन इट डू नॉट स्नोज. ठीक आहे. देन इट डज नॉट स्नोज म्हणजे काय निगेशन ऑफ पी इट स्नोज आहे डज नॉट स्नो झालं. ठीक आहे. बघा इफ दे ड्राईव्ह दी कार देन इट डज नॉट स्नो हे काय त्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. फक्त तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की जर तुमचा पी इम्प्लाइज क्यू असेल तर क्यू इम्प्लाइज पी उलटा करा काय असेल कॉन्व्हर्स. निगेशन करा दोघांचंही इनव्हर्स झाला आणि निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी काय असेल तुमचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. इथे क्वेश्चन नंबर 4 आपण कंप्लीट केलेला आहे. चला क्वेश्चन नंबर 5 बघूया. चला पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन 5 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न P implies negation Q or R double implies negation P implies Q implies R is a tautology, contradiction or contingency.
ठीक आहे. मग आपल्याला चेक करायचं आहे की टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कंटिंजन्सी आहे. ठीक आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, त्यासाठी हा टेबल ड्रॉ करावा लागेल, ट्रूथ टेबल. तर कशा प्रकारे ड्रॉ करावं लागेल, आता बघा PQR आहे म्हणजे काय PQR. मग नंतर जे काही तुम्हाला लागतं ते आपण पुढे कंटिन्यू कशा प्रकारे लिहिले ते सांगू. बादे काय करतो की PQRच्या जे काही तुमच्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या कशा प्रकारे लिहिल्या. ज्यावेळेस समजा आपल्याकडे P आणि Q होते अशा वेळेस किती पॉसिबिलिटी झाल्या होत्या, फक्त 4. आता PQR असल्यामुळे काय होतील बघा, एवढ्या म्हणजे 8 येतील टोटल. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे टोटल किती येतील तुमच्या 8 पॉसिबिलिटीज येतील. काय PQR 3 स्टेटमेंट आहेत. ठीक आहे. मग आपण त्याच्या काय करणार, एक तर काय असेल सर्व ट्रू असू शकता, एक कंडिशन म्हणजे काय असेल शकते सर्व ट्रू, दोघं ट्रू असू शकता, एक फॉल्स. एक ट्रू असेल दोघं फॉल्स असतील, सर्व फॉल्स असू शकता. त्याच्यानंतर हा फॉल्स हा ट्रू हा फॉल्स असंही असू शकतं, किंवा फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू किंवा फॉल्स ट्रू ट्रू. ठीक आहे. तर या सर्व पॉसिबिलिटीज येऊ शकतात कशामध्ये PQR जर 3 स्टेटमेंट असतील तर. हे काढणं सोपं आहे. पहिल्यांदा TTT TTF TFF. ठीक आहे. ह्या पॉसिबिलिटीज तुम्हाला माहिती कशा प्रकारे काढायच्या, तरी पण सांगू शकतो एकदा बघा की तिघंही कशा असू शकतात, ट्रू असू शकता. मग काय करणार, इथे F नंतर काय इकडे F नंतर तिघंही F झाले, इथपर्यंत समजलं. ठीक आहे. मग नंतर बघा काय करणार की इथून F आहे ना, मग F पासून स्टार्ट करा, एक TF, मग T करा TTF. ठीक आहे. तर हे पूर्ण काय होईल TFF TTF. याच्यामध्ये सर्व पॉसिबिलिटीज येतील. मग आता बघा काय करायचं आपल्याला की ते निगेशन Q लागणार आहे. मग दुसरं काही निगेशन लागतंय का बघा, P किंवा Rचं नाही. मग काय केलं आपण, निगेशन Qचा एक कॉलम बनवला. तो निगेशन Qच्या व्हॅल्यूज लिहूयात. ठीक आहे. हे झालं निगेशन Q. बरं, नेक्स्ट बघा काय करावं लागेल की याला आपण फाइंड करून घेणार निगेशन Q और R. निगेशन Q और R म्हणजेच काय, या दोघांचं ऑर इथे येईल. नंतर काय केलं की 1 इम्प्लाइज 5 म्हणजे हा काय 5th कॉलम आहे, हा 1 म्हणजेच काय P इम्प्लाइज निगेशन Q और R म्हणजेच काय झाला, हा तुमचा 1 इम्प्लाइज 5 झाला म्हणजे हे टोटल. नंतर काय केलं की इकडल्या साईडला जो Q इम्प्लाइज R फाइंड केला तो 7th कॉलममध्ये. नंतर काय असेल बघा 1 इम्प्लाइज 7 म्हणजेच काय P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R म्हणजे हे टोटल तुमचं ते काय होईल तुमच्या या कॉलममध्ये येईल 1 इम्प्लाइज 7. आणि याचं निगेशन म्हणजेच काय निगेशन ऑफ 8th कॉलम, तो काय होईल 9th कॉलम. आणि 10व्यामध्ये बघा शेवटी 6 इम्प्लाइज 8, 6 कॉलम काय 1 इम्प्लाइज 5 म्हणजेच काय P इम्प्लाइज निगेशन Q और R डबल इम्प्लिकेशन विथ दिस 8 म्हणजेच काय तुमचं निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. ठीक आहे. बघा आता कशा प्रकारे आता काय करायचं, तुम्हाला ह्या व्हॅल्यूज तुम्हाला ऑलरेडी येतात. ठीक आहे ना. हे काय नाही, ह्या व्हॅल्यूज काढणं सोपं आहे. एक एक आपण पॉसिबिलिटी जसं आपण 2 साठी केलं तसं 3 साठी ज्या काही पॉसिबिलिटीज असतील त्या व्यवस्थित, फक्त चेंज नको व्हायला. ठीक आहे. एका याच्यानुसार घेणार. मग आता काय करा, निगेशन Q फाइंड करा. त्याच्यानंतर एक एक आपण फाइंड करत चालणार. फक्त व्यवस्थित चेक करायचे की कोणत्या 2 कॉलममध्ये आपण कनेक्टिव्ह जोडत आहोत. ठीक आहे. मग बघा निगेशन Q करणं सोपं. या जो काही कॉलम आहे Qचा त्याचं निगेशन करतोय. T असेल तर काय होईल इथे F, Tचा काय होईल F, मग Fचा T, Fचा परत काय होईल T निगेशन करतोय बघा. Tचं निगेशन F, Tचं निगेशन F, Fचं निगेशन T आणि Tचं निगेशन काय येईल F. ठीक आहे. या कॉलमचं आपण काय केलं निगेशन Q. ओके. मग आता बघा निगेशन Q और R म्हणजेच काय या 2 कॉलमचं काय घ्यायचं आहे ऑर घ्यायचे. ऑरमध्ये तुम्हाला माहिती काय असतं T और F T असतं. ठीक आहे. T और F T बघा F और F F दोघंही जर फॉल्स असतील तरच फॉल्स येईल. एक जरी T भेटेल तरी पण काय भेटणार आहे आपल्याला T, कारण आपण ऑर आहे. ठीक आहे. मग बघा F और T T, F और T T, F और F F. ठीक आहे. बाबा T और F एकही T भेटला, एक जरी T असेल तरी ऑरमध्ये काय भेटतं आपल्याला T. मग T और T दोघंही T आहेत म्हणजे Tच भेटेल आणि T और F काय असेल तुमचा T. ठीक आहे. ऑर असल्यामुळं काय झालं की दोघंही जर फॉल्स असतील तरच फॉल्स भेटेल, अदरवाईज T भेटेल. ठीक आहे. आता बघा 6th कॉलममध्ये 1 इम्प्लाइज 5 म्हणजेच या कॉलमला काय करतोय 1 म्हणजेच P इम्प्लाइज दिस. ठीक आहे. म्हणजे T इम्प्लाइज T. आता इथे बघा कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार आहे. हा कॉलम इम्प्लाइज हा कॉलम करतोय म्हणजे T इम्प्लाइज T काय असतं T. आता इम्प्लिकेशनमध्ये फॉल्स कधी असतं जर T इम्प्लाइज F असेल तर, बाकी अदर टाइम्स ट्रू असतं. मग बघा T इम्प्लाइज F म्हणजे काय असेल आता हा F असेल, कारण T इम्प्लाइज F काय असतो F असतो. नंतर बघा हा T इम्प्लाइज T T, F इम्प्लाइज एनिथिंग काय असेल Tचा असेल बरोबर. F इम्प्लाइज T. ठीक आहे. F इम्प्लाइज म्हणजेच काय असेल तुमचा T येईल, F इम्प्लाइज T आणि F इम्प्लाइज T. आता इथे F इम्प्लाइज असल्यानंतर आपण T का बरं लिहिलं,
एफ इम्प्लाइज एनिथिंग काही पण असू द्या, एफ असू द्या किंवा टी असू द्या, काय येणार आहे तुमचं टीच येणार आहे. कारण फॉल्स कधी असतं आपल्याला माहिती, ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ असतो. इम्प्लिकेशन फॉल्स कधी असतं, ज्यावेळेस टी इम्प्लाइज एफ असतो त्यावेळेस इम्प्लिकेशन फॉल्स असतं. ऑदर टाईम सर्व वेळेस ट्रू असतं. म्हणून मग एफ इम्प्लाइज काही जरी असेल तरी तुमचा तो ट्रूच येणार आहे. ठीक आहे, हा काय झाला तुमचा 6th कॉलम, म्हणजे हे टोटल फाइंड केलं. आता इकडे पुढे बघूया, क्यू इम्प्लाइज आर. क्यू इम्प्लाइज क्यू आणि आर बघा दोघे जवळ आहे, इम्प्लिकेशन करायला सोपं जाईल. टी इम्प्लाइज टी काय असेल टी, टी इम्प्लाइज एफ एफ असेल, बरोबर आहे. कारण टी इम्प्लाइज एफच फक्त काय असतं एफ असतं. नंतर एफ इम्प्लाइज एफ टी, एफ इम्प्लाइज एफ टी, टी इम्प्लाइज एफ, परत इथे बघा एफ आलाय. नंतर टी इम्प्लाइज टी टी असेल, एफ इम्प्लाइज टी टी, नंतर टी इम्प्लाइज टी हा पण टी येईल. ठीक आहे, इम्प्लिकेशनमध्ये फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की टी इम्प्लाइज एफ एफ असतो, ऑल द टाईम ट्रू असतं. ठीक आहे, मग बघा आता 1 इम्प्लाइज 7, हा 7 कॉलम आहे. मग 1 काय करायचं आपल्याला, म्हणजेच हा पी इम्प्लाइज काय करायचं क्यू इम्प्लाइज आर. मग बघा टी इम्प्लाइज टी, हे बघा इथून डायरेक्टली इथे. ठीक आहे, टी इम्प्लाइज टी काय असेल टी, टी इम्प्लाइज एफ एफ. ठीक आहे, बघा इथे दिसेल तुम्हाला टी इम्प्लाइज टी म्हणजेच काय भेटेल टी, एफ इम्प्लाइज टी टीचं असेल. ठीक आहे, एफ इम्प्लाइज बघा सर्वच एफ आहेत, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली काय लिहू शकता टी टी टी. ठीक आहे, का बरं लिहिलं इथे बघा एफ 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 एफ, म्हणजे एफ इम्प्लाइज एनिथिंग काही जरी असेल, एफ असेल किंवा टी असेल तर ते टीच येणार आहे. ठीक आहे, हा झाला 8 कॉलम. आता याचं काय करायचं आपल्याला, बघा इथे निगेशन ऑफ 8, मग या 8व्या कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचे. टीचं निगेशन एफ, जिथे एफ आहे तिथे टी लिहा आणि बाकी जिथे टी आहे तिथे काय लिहिणार एफ एफ. ठीक आहे, हा एफ 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 आणि हा एफ. ठीक आहे, ओके. आता काय करायचं आपल्याला, ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचे. म्हणजे हा काय झाला 6 डबल इम्प्लिकेशन विथ 8. आता काय 8 कॉलम, सॉरी इथे 9 असेल. ठीक आहे, डबल इम्प्लिकेशन घ्यायचं विथ 9 म्हणजेच काय हे निगेशन. ओके, मग 6th कॉलम बघा कुठे, हा 6th कॉलम आहे. लक्षात ठेवायचं कोणत्या कॉलमने आपण डबल इम्प्लिकेशन घेतो विथ 9th कॉलम, म्हणजे याचं डबल इम्प्लिकेशन विथ धिस. ओके, या कॉलमचं डबल इम्प्लिकेशन घेतोय आपण विथ धिस कॉलम म्हणजे 9th कॉलम. मग बघा टी डबल इम्प्लाइज एफ काय असेल एफ, कारण डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं ज्यावेळेस दोघंही ट्रू असतील. ठीक आहे, डबल इम्प्लिकेशन कधी दोघंही ट्रू असतील तर टी इम्प्लाइज एफ एफ, एफ इम्प्लाइज टी एफ, टी इम्प्लाइज एफ, सॉरी डबल इम्प्लिकेशन टी डबल इम्प्लाइज एफ, नंतर टी डबल इम्प्लाइज एफ एफ. मग आता इथे बघा इकडे टी टी आहे, इकडे एफ एफ आहे, म्हणजेच काय येईल सगळं एफ एफ. दोघं सारखे आहेत का नाही, म्हणजेच टोटल काय येईल तुमचा एफ एफ. आता बघा फ्रॉम लास्ट कॉलम, कॉलम नंबर 10, फ्रॉम कॉलम नंबर 10. ओके, फ्रॉम कॉलम नंबर 10, कॉलम नंबर 10, 10 कॉलम नंबरवरून काय भेटेल आपल्याला, सर्व व्हॅल्यूज कशा आहेत एफ आहेत, म्हणजेच काय असेल ट्रूथ व्हॅल्यूज कशा झाल्या तुमच्या फ्रॉम इन लास्ट कॉलम नंबर 10, ट्रूथ व्हॅल्यूज आर एफ. देअरफॉर हे कसं असेल तुमचं, हे जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे तो काय असेल कॉन्ट्राडिक्शन. सर्व जे काही तुमच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय भेटल्या तुम्हाला एफ, म्हणजेच तुमचा स्टेटमेंट पॅटर्न काय झाला कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे, बघा असं एकदम व्यवस्थित तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि शेवटी काय लिहिलं कॉलम नंबर 10, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द कॉलम नंबर 10 आर एफ. देअरफॉर द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आता. पुढचा प्रश्न बघा काय करायचं याच्यामध्ये, यूज ट्रूथ टेबल टू प्रूव्ह दॅट okay P or Q and R is logically equivalent to P or Q and P or R. ठीक आहे, काय करायचं आपल्याला ट्रूथ टेबलचा वापर करून काय करायचे लॉजिकल इक्विव्हलन्स आहे हे दाखवायचं आहे. म्हणजे P or Q and R हे लॉजिकली इक्विव्हलंट आहे P or Q and P or R साठी. मग आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करणार आहोत. बघा PQR आहे म्हणून 3 PQR. मग PQR साठी ज्या ट्रूथ व्हॅल्यूची पॉसिबिलिटी असती ती आपण इथे लिहिलेली आहे. कशा प्रकारे लिहितो, पहिल्यांदा TTF TFT TFF म्हणजे काय, टी साठी किती येणार 4 पॉसिबिलिटीज आणि एफ साठी किती येणार 4. ठीक आहे, टी साठी काय करणार पहिल्यांदा TTT TTF, नंतर काय TFT आणि TFF. एफ साठी कसं असेल FF FTT FTF किंवा FFT. ओके, लक्षात आलं. बघा मग काय करायचं बघा पुढचं कसं ठरवतो आपण, इथे बघलं काय Q and R आहे, मग आपण Q and Rचा एक कॉलम घेतला. नंतर काय केलं 1 आणि 4चं काय घेतलं ऑर.
या दोघांचं, याचा आणि याचं काय घेणार ऑर, ते काय फिफ्थ कॉलममध्ये. नंतर राईट हँड साईडला काय पी ऑर क्यू आणि पी ऑर आर हे दोन्ही कॉलम आपण फाइंड करणार आणि या दोघांचं काय करणार आहोत अँड घेणार आहोत. ठीक आहे, मग एक एक बघू ट्रूथ व्हॅल्यू कशा येतात ते. आता इथे बघा क्यू अँड आर म्हणजे काय करणार, ह्या दोघांचं क्यू आणि आरचं काय घेणार आहेत अँड म्हणजेच कंजंक्शन. बघा कशा प्रकारे तर टी अँड टी, टी असतं. ओके, आता कंजंक्शनमध्ये काय असतं टी अँड टी, टी असतं. म्हणजे जर दोघंही टी असतील तरच काय भेटतं आपल्याला टी भेटतं, अदरवाईज एफ फॉल्स असतं. ठीक आहे, दोघं ट्रू असतील तरच ट्रू असेल. मग टी अँड एफ, एफ, एफ अँड टी, एफ, एफ ऑर एफ, सॉरी एफ अँड एफ, एफ. ठीक आहे, जेवढे एफ असतील तिथं डायरेक्टली एफ लिहिणार आपण. आता इथे काय असेल, दोघंही टी आहेत म्हणजेच काय भेटेल आपल्याला टी, टी अँड टी, टी, टी अँड एफ, एफ, एफ अँड टी, एफ म्हणजेच काय, जर दोघंही ट्रू असतील तरच ट्रू भेटेल. कंजंक्शननुसार आपण हा कॉलम फाइंड केला. आता या कॉलमचं विथ वन, वन ऑर फोर या दोघांमध्ये काय करायचे ऑर, म्हणजेच काय टी ऑर टी. आता ऑर म्हणजेच काय डिसजंक्शन, डिसजंक्शनमध्ये आपण काय करत असतो टी ऑर एफ ऑर टी, म्हणजे एक जरी टी असेल तरी आपल्याला काय भेटतं टी. बघा टी आहे म्हणजे बघा पहिले 4 मी टी लिहून देतो. ठीक आहे, कशामुळे, कारण इथे माझ्याकडे काय आहेत पहिले 4 टी आहेत, म्हणजेच काय आहे माझ्याकडे टी ऑर काहीतरी आहे, म्हणजे एक जरी टी असेल तरी टी असतं, त्यामुळे काय केलं आपण डायरेक्टली टी लिहून टाकलं. इथे बघा इथे एफ आहे, म्हणजे आता इथे जर आपल्याकडे टी असेल तिथेच टी येईल, बाकी ठिकाणी काय होईल एफ. आता बघा हे कशा प्रकारे लिहिलं मी डायरेक्टली, मला काय माहिती होतं इथे सगळीकडे काय आहे एफ, आणि ऑरमध्ये कसं असतं एफ ऑर एफ, एफच येणार आहे. जर इथे टी असेल एफ ऑर टी काय येणार आहे टी येणार आहे. इकडे बघितलं मी इथे मला एफ दिसतोय, इथे एफ दिसतोय, एफ ऑर एफ, एफ ऑर एफ काय होणार एफच, मग एफ ऑर टीच फक्त काय येणार आहे टी, म्हणून बाकीचे मी काय केलं सरळ सरळ एफ लिहिले. ठीक आहे, आता करा पी ऑर क्यू, पी ऑर क्यू दोघांचं ऑर. आता पहिल्यांदा बघा इथे टी आहे 4 म्हणजेच काय ती इथे डायरेक्टली टी टी टी. आता हे डायरेक्ट कसे लिहिणार, इथे टी आहे म्हणजे टी ऑर समथिंग काय असेल, टी ऑर टी असेल किंवा टी ऑर एफ असेल, पण आपल्याला माहिती टी ऑर टी आणि टी ऑर एफ काय असतं टीच असतं, त्याच्यामुळे डायरेक्टली आपण काय लिहिणार टी. ऑरमध्ये जर एक कॉल आपल्याला माहिती की एका साईडला टी आहे तर पुढचं बघायची गरज नाही, डायरेक्टली टी लिहून द्यायचं. ओके, बघा आता इथे एफ आहे, ऑर घेते कशासोबत आहे पी ऑर क्यू आहे, हा कॉलम आहे. बघा आता एफ ऑर एफ काय येईल एफ, एफ ऑर टी टी, एफ ऑर टी टी, एफ ऑर एफ एफ. ओके, बघा आलं का लक्षात, कारण ऑरमध्ये जर एक टी असेल तर आपल्याला टीच भेटतं. ओके, नेक्स्ट आहे पी ऑर आर. आता काय करायचं या दोघांमध्ये, ठीक आहे ना, काय करायचे ऑर, टी ऑर टी, बघा काय येईल टी. आता इथे पण परत 4 वेळा ऑर टी लिहू शकतो आपण, कारण माहिती पीमध्ये किती आहे इथे टी आहेत, ऑर जरी एफ असेल तरी पण आपल्याला काय भेटणार आहे टीच भेटणार आहे. ओके, नेक्स्ट बघा आता इथे एफ आहे, मग आपण काय करूया डायरेक्टली आरकडे जाणार. इथे माहिती तुम्हाला काय आहे एफ आहे, मग इथे जर एफ असेल तर इथे काय येईल एफ ऑर एफ एफ. ओके, सरळ सरळ ऑर पी ऑर आर आहे, मग एफ ऑर एफ एफ, एफ ऑर टी. तर इकडे माहिती आपल्याला सगळे काय आहेत एफ, म्हणजे एफ ऑर टी, एफ ऑर एफ काय असणार एफ, एफ ऑर टी टी. ठीक आहे, ऑरमध्ये एक जरी टी असेल तरी आपल्याला टी भेटतं. इकडे एफ असल्यामुळे आपण यांना सोडून दिलं, डायरेक्टली इथे आलो. इकडे एफ आहे आपल्या लक्षात आहे काय, इकडे साईडला सर्व एफ आहे, मग एफ ऑर एफ, एफ ऑर टी, एफ ऑर एफ, एफ ऑर एफ. त्याच्यानुसार आपण काय केलं, ठीक आहे, इथे एफ ऑर टी इक्वल्स टू टी आपण डायरेक्टली लिहिलं. आता नेक्स्ट आहे 6 अँड 7. ओके, 6वा कॉलम, आणि ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला अँड घ्यायचे. बरं, अँडमध्ये कसं असतं दोघं टी असतील तरच आपल्याला टी भेटतो. बघा हे टी 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 आहेत दोघांकडे, म्हणून आपण डायरेक्टली टी लिहिणार. एफ ऑ एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी, टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ. ओके, आता आपल्याला काय करायचं होतं की दोघं लॉजिकली इक्विव्हॅलेंट हे असं दाखवायचं होतं. म्हणजेच काय दाखवायचं आपल्याला, ह्या दोघांचा यांची जी ट्रूथ व्हॅल्यू इथे आणि याची जी ट्रूथ व्हॅल्यू, हा कोणता कॉलम, हा 5th कॉलम, दोघंही कसे असले पाहिजे सारखे असले पाहिजे. बघा टी आहे, इथे टी आहे, इथे टी 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 आहे दोघांकडे, इथे एफ आहे, इथे पण एफ आहे. नंतर बघा इथे टी आहे तर इथे टी, इथे एफ, इथे एफ, इथे आणि इथे पण. म्हणजेच काय तुमचं कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 वरून काय सांगू शकता की दोघांच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत फ्रॉम कॉलम 5 अँड 8 ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड, म्हणजेच काय पी ऑर क्यू अँड आर अँड पी ऑर क्यू अँड पी ऑर आर आर सेम, देअरफॉर दे आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. ठीक आहे, लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत म्हणजेच काय त्या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज
सगळ्या कंडिशन्समध्ये कशा असल्या पाहिजेत, सारख्याच. त्यालाच काय म्हणतो आपण, लॉजिकली इक्विवलेंट. देअर ओके, मग काय लिहिणार, देअर फोर फ्रॉम कॉलम 5th and 8th दे आर लॉजिकली इक्विवलेंट. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विदाउट युझिंग ट्रूथ टेबल शो दॅट P or Q and negation P or negation Q is equivalent to P or negation Q and negation P or Q. आता हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक आहे, कारण हे दोघं लॉजिकली इक्विवलेंट नाही आहेत. मग आता आपण कसं ठरवणार की हे दोघं लॉजिकली इक्विवलेंट आहेत किंवा नाही. आपल्याला काय वाटलं, आपण जेव्हा विदाउट युझिंग ट्रूथ टेबल म्हणजे सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर हा काय लॉजिकली इक्विवलेंट येत नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे यामध्ये काही प्रिंट मिस्टेक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ट्रूथ टेबलला आपण चेक करू शकतो. जर दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सारख्या येत नसतील तर ते काय लॉजिकली इक्विवलेंट नाहीत. तुमच्यासाठी काय करू आपण, ट्रूथ टेबलवरून बघूया. ठीक आहे, तर ट्रूथ टेबलवर चेक करूया आपण. ठीक आहे, आता इथे काय करूया, निगेशन P आहे, त्यासाठी काय केलं आपण, हे लिहून घेतलं जे आपल्याला फाइंड करायचं होतं. आता शेवटी आपण इथे अजून बाकी ट्रूथ टेबलवरून तरी आपण बघूया. ठीक आहे, या दोघांचं काय करावं लागेल, अँड घ्यावं लागेल आणि ते शेवटी आपण इकडे करूयात. ओके, त्याला आपण काय करू, नाव देऊ 1 2 3 4 5 7 8. ओके, पुढचे कॉलम्स ॲड करत चलू. ओके, जे आपल्याला लागत होतं ते आपण इथे काढून घेतलेले की काय, निगेशन P निगेशन Q लागतो, P और Q. हा होता निगेशन P और निगेशन Q, P और निगेशन Q, आणि हा काय निगेशन P और Q. ओके, पुढचा कॉलम कसा असेल मग, या दोघांचं 7 आणि 8चं काय असेल, 7 and 8. ओके, हा झाला पुढचा कॉलम, म्हणजेच हा तुमचा तयार होईल 7 आणि 8. आणि हा काय असेल तुमचा P और Q म्हणजे 5th and 6th. ओके, 5th and 6th कॉलम. ओके, या दोघांचा एक शेवटचा कॉलम असेल, तेही आपण इथे बघूया. ओके, चला मग आता बघा काय करणार, P आणि Qच्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या, TT TF FT और FF. मग निगेशन P असेल तर काय होईल इथे F, Tचा काय होईल निगेशन T, Fचं निगेशन T आणि Fचं निगेशन T. ओके, आता Qचं बघा निगेशन Q, Tचं निगेशन F, Fचं निगेशन T आहे तर निगेशन काय होईल F, निगेशन F T. ओके, Tचा F झाला, Fचा T निगेशन करतोय. नंतर P और Q बघा, या दोघांचं ऑर घेतोय, म्हणजेच काय येईल T और F T, F और T, F और F. ऑरमध्ये तुम्हाला माहिती एक T असेल तरीसुद्धा T भेटतो, खाली फक्त दोन्ही F आहेत म्हणजेच FF. नंतर निगेशन P और निगेशन Q म्हणजे या दोघांचं काय करायचं, परत ऑर घ्यायचं आहे, F और F दोघांचं बघा, F और T, F T और F T और T. ओके, आता हे दोघं फाइंड केलेले आहेत आपण. आता नंतर बघू 7 आणि 8 फाइंड करूया. बघा P और निगेशन Q फाइंड करायचा आहे. P और निगेशन Q कुठं असेल, हा आणि हा कॉलम 1 आणि 4. T और निगेशन Q बघा, T और F T और T, F और F बघा व्यवस्थित काय आहे इथे बघा, F आहे और F निगेशन Qचा कॉलम, F और T. ओके, म्हणजे तुम्ही काय फाइंड केला आता, P और निगेशन Q. आता निगेशन P और Q बघा, म्हणजे हे दोघं, ह्या दोघांचा निगेशन P और Q. T और F काय असेल T, F और F म्हणजेच F, T और T असतं, आणि F और T पण काय भेटतं आपल्याला T, और आहे एक T असेल तरी Tच भेटेल. ओके, आता बघा 7 and 8 अँड करायचं आहे दोघांचं, मग T and T काय असेल T and F and T F, T and T. ओके, आता बघा 5th and 6th करूयात. 5th आणि 6th कॉलम अँड घ्यायचे, T and F काय असेल F, T and T काय असेल Tच, आणि F and T काय होईल तुमचा F. ओके, एकही F आला म्हणजेच काय झालं, कंजंक्शन आहे म्हणून F येईल. ओके, आता बघा हे जे दोन्ही कॉलम आहेत शेवटचे, आता नाव देऊयात 9 आणि हा 10 म्हणजे 9 and 10 कॉलममध्ये बघा, दोघी कॉलममध्ये बघा दोघांच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत वेगवेगळ्या आहेत, तिथे TF TF. ओके, मग दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज कंडिशनमध्ये सारख्या येत आहे का, नाही. म्हणजेच काय, हे दोघं कसे आहेत, लॉजिकली इक्विवलेंट आहेत का, नाही. हे आपल्याला काय करायचं विदाउट युझिंग, म्हणजे हे काय प्रिंट मिस्टेक आहे. ठीक आहे, तर तुमच्यासाठी एक लक्षात यावं म्हणून आपण काय करू शकतो की कसं चेक करणार आहे ते बरोबर आहे का प्रिंट मिस्टेक आहे. आपण काय केलं, ट्रूथ टेबलला चेक केलं प्रत्येक कंडिशन, म्हणजे इथे T असेल T, F असेल F, असं जर सारख्या दोघांच्याही आले असतं आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज तर काय म्हटलं असतं आपण दोघंही कशा आहेत लॉजिकली इक्विवलेंट. ठीक आहे, ते जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 प्रिंट मिस्टेक आहे, लॉजिकली इक्विवलेंट नाही. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विथ प्रॉपर जस्टिफिकेशन स्टेट द निगेशन ऑफ. काय करायचं आपल्याला, याचं निगेशन फाइंड करायचं आहे.
पी डबल इम्प्लाइज क्यू और निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन आर. ठीक आहे, याचं काय करायचं, निगेशन फाइंड करायचं. मग निगेशन ऑफ बघा पी डबल इम्प्लाइज क्यू और निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन आर. ओके, बघा काय येईल, आता हे निगेशन आहे, इथे ऑर आहे, म्हणजेच काय होईल, तुम्हाला डी मॉर्गन्स लॉ वापरावं लागेल. काय असतं बरं, निगेशन ऑफ पी और क्यू काय असतं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, हा काय तुमचा डी मॉर्गन्स लॉ, त्याच्यानुसार हा निगेशन अँड होईल आणि याचं निगेशन म्हणजे कसं येईल, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू अँड, आता हा काय झाला अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन आर. ओके, मग आता याचं काय असेल, पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय असतं तुमचं, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय असतं, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, दोघंही पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ओके, हे झालं तुमचं अँड, हे काय फर्स्ट. ओके, नेक्स्ट अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन आर. आता निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी अँड निगेशन क्यू. इम्प्लिकेशनमध्ये निगेशन काय असतं, पी अँड निगेशन क्यू, म्हणजे फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन क्यू म्हणजे सेकंडचं निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन आर. ओके, निगेशन ऑफ निगेशन आर काय होईल, आर. आता इथे काय होईल, आता या दोघांच्यामध्ये निगेशन अप्लाय करावं लागेल, अँड आहे मध्ये काय होईल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँडचा काय होईल इथे ऑर, नंतर काय होईल, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे ना, अँड असल्यामुळे निगेशनमध्ये गेलं तर काय होईल, अँडचा ऑर होईल आणि दोघांना निगेशन लागेल अँड, हे एका ब्रॅकेटमध्ये येईल. आता इथे काय होईल बघा, निगेशन क्यू अँड हा काय, निगेशन ऑफ निगेशन आर काय होईल, आर. ओके, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट इटसेल्फ, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन आर काय झालं, आर. ओके, आता इथे काय होईल बघा, निगेशन पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय, पी अँड निगेशन क्यू और निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय, क्यू अँड निगेशन पी. ओके, दोघांचं काय होईल, पहिला ॲज इट इज अँड, सेकंडचं निगेशन, हा इथे अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर, निगेशन क्यू अँड आर. तर बघा हे काय झालं तुमचं, निगेशन प्रॉपर जस्टिफिकेशन द्यायचं होतं की काय निगेशन तुमचं येईल. तर हे काय झालं बघा, आता पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर. हे झालं तुमचं निगेशन. आपल्याला याचं फाईंड करायचं होतं एका फॉर्मॅटमध्ये, ते असं फाईंड केलेलं आहे. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, का प्रिपेअर ट्रूथ टेबल फॉर के पी अँड क्यू और निगेशन आर. काय करायचं आहे, ट्रूथ टेबल फक्त प्रिपेअर करायचं आहे तुम्हाला. मग काय पी क्यू आर आहे म्हणजे काय येतील, पॉसिबिलिटीज किती येतील, 8. ओके, मग काय करणार, पी क्यू आरच्या जे काही ट्रूथ आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्याच्या पॉसिबिलिटीज लिहिणार. काय असतील, टीसाठी 4 असतील आणि एफसाठी 4 असणार आहेत. ठीक आहे, मग टीसाठी 4 कशा असतील बघा, पहिल्यांदा टी एक तर टी टी असेल, इथे टी टी होईल किंवा टी एफ होईल, एफ एफ आणि एफ टी. तसंच इकडे काय होईल, एफ टी, इथे एफच्या वेळेस एफ टी होईल, टी एफ होईल, टी टी आणि एफ एफ. ओके, म्हणजे काय झालं, टीसाठी 4, एफसाठी 4, 8 पॉसिबिलिटीज. तर त्याच्यानंतर काय करायचं बघा, निगेशन आर आहे आपल्याकडे, इथे निगेशन आरचा एक कॉलम बनवून घेऊया. आता इथे टी असेल तर निगेशन टी काय असेल, एफ, एफचा काय होईल टी, एफचा टी, टीचा काय होईल एफ, टी असेल तर एफ, निगेशन करतोय या कॉलमचं निगेशन इकडे देतोय. एफ असेल तर काय होईल टी, टी असेल तर एफ आणि एफ असेल तर काय निगेशन एफ टी. ओके, आता पी अँड क्यू, मग अँड घ्या दोघांमध्ये, पी अँड क्यू, टी अँड टी टी, बरोबर आहे, टी अँड टी टी होईल, पण टी अँड एफ काय असेल एफ, टी अँड एफ एफ, एफ अँड एफ एफ, एफ अँड एफ एफ, सॉरी एफ अँड टी काय असेल एफच असेल आणि इथे बघा सगळ्या ठिकाणी एफ होईल खाली. आता बघा जे शेवटचे 4 आहेत 1 2 3 4, इथे एफ आहे म्हणजे एफ अँड एनिथिंग काय असतं एफच असतं. ओके, एफ अँड एफ काय असतं एफच असतं अँडमध्ये कंजंक्शनसाठी. ओके, पुढचं बघा आता एफ पी अँड क्यू, पुढचं बघा पी अँड क्यू और निगेशन आर. मग आता काय करावं लागेल, पी अँड क्यू आहे आणि निगेशन आर आहे, दोघांचं काय घ्यायचं आपल्याला ऑर घ्यायचं. या दोघांचा ऑर घ्या, एफ और टी, टी टी और टी काय असेल टी, टी और एफ काय होईल टी. आता ऑर करतोय म्हणजे काय असेल, एक जरी टी भेटला तरी टी होईल. आता बघा एफ और एफ काय भेटेल एफ, एफ और एफ एफ, टी और एफ म्हणजेच काय टी, एफ और एफ एफ, टी और एफ म्हणजेच टी. ओके,
बघा ऑरमध्ये काय असतं, जर एकही टी भेटला तरी आपल्याला काय भेटतं टी. ओके, आता हा काय होता आपला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा होता आपल्याला पी अँड क्यू और निगेशन आर. ठीक आहे, आपण अशा प्रकारे ट्रूथ टेबल ड्रॉ करतो. स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिकल लॉजिकची काय क्वेश्चन बँकचे सोल्युशन सर्व सॉल्व्ह केलेले आहेत. क्वेश्चन 5 इथे संपलेला आहे.